सणावाराला नेसल्या जाणाऱ्या साड्या आता पार्टी आणि लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा वेगळं स्थान निर्माण करत आहेत। अशा ग्लॅमरस लुकसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे ब्लाउज। सध्या पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे वेगवेगळ्या स्टाईलचे ब्लाउज घालण्याची फॅशन आलेली आहे। नेहमी त्याच पॅटर्नचे ब्लाउज घालण्यापेक्षा मस्त आणि आकर्षक आणि सगळ्यांमध्ये उठून दिसेल अशा पॅटर्नचे ब्लाउज शिवण्याकडे महिलांचा जास्त कल असतो। त्यामुळे ट्रॅडिशनल साड्या, वेस्टर्न साड्या असतील यावरती आपण वेगवेगळे ब्लाउज डिझाइन नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजचे वेगवेगळे पॅटर्न सुचवणार आहे, ज्यामध्ये तुमचा फेस्टिव्ह लुक अधिक खुलून येईल। वेस्टर्न साड्यांपेक्षा पारंपरिक आणि ट्रॅडिशनल साड्या महिलांना आणि मुलींना खूप जास्त आवडतात। ही आहे हॉल्टर नेकलाइन। हॉल्टर नेकलाइन ब्लाउज पातळ फॅब्रिकच्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतो। त्यामध्ये तुम्ही नक्कीच आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल। हॉल्टर नेकलाइनचे ब्लाउज कोणत्याही मुलीला आणि कोणत्याही महिलेला एक स्टायलिश गोल देण्यासाठी पुरेसा। त्यामध्येच फेमस असलेली आणि ट्रेंडिंग असलेली साडी म्हणजे खणाची साडी। खणाच्या साडीवरती तुम्ही बोटनेकचे ब्लाउज सुद्धा शिवून घेऊ शकता आणि त्याचबरोबर कॉलरचे सुद्धा तुम्ही ब्लाउज शिवून घेऊ शकता। त्यामुळे एक पारंपरिकमध्ये मॉडर्न लुक येण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल। खणाच्या साडीवरती जेव्हा तुम्ही ब्लाउज वेअर करता त्यावरती तुम्ही ब्लाउज प्लेन ठेवून जास्त ज्वेलरी जर वेअर केली, त्यातल्या त्यात जर ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली तर तुमचा लुक हा अप्रतिम दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। नेटेड ब्लाउज डिझाइन। तुम्ही नेटचे ब्लाउज सुद्धा शिवून घेऊ शकता आणि वेगवेगळ्या स्टाईलने तुम्ही ते बनवून घेऊ शकता। आता नेटच्या ब्लाउज तुम्ही जेव्हा स्टिच करता तेव्हा फुल स्लीव्स खूप सुंदर दिसतात। त्याचबरोबर नेटच्या तुम्ही पफ स्लीव्स केल्या, त्यामध्ये जर तुम्ही फुल पफच्या स्लीव्स केल्या किंवा मिडी पफच्या स्लीव्स केल्या तर ते सुद्धा साडीवरती खूप जास्त सुंदर दिसतं। स्पेशली जर तुमची साडी नेटमध्ये असेल तर त्यावरती अशा प्रकारचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात। सध्या काठपदर साडीवरती किंवा साध्या जॉर्जेटच्या साडीवरती सुद्धा नेटचे ब्लाउज शिवण्याची खूप जास्त ट्रेंड आहे। तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउज नक्की शिवून घेऊ शकता। पर्ल ब्लाउज डिझाइन। जेव्हा मुली पार्टी वेअर किंवा डिझायनर साडी घेतात तेव्हा त्यावरती अशा प्रकारच्या डिझाइन खूप जास्त प्रमाणात शिवून घेतात। मुलींमध्ये स्पेशली या प्रकारच्या ब्लाउज डिझाइनची खूप जास्त ट्रेंड आहे। अशा प्रकारच्या ब्लाउजमध्ये स्पेशली मोत्यांचे किंवा पर्लचे डिझाईन्स बनवल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या स्टाईल करू शकता। तुम्ही स्लीव्जवरती सुद्धा छान असे पर्ल्स बसवून घेऊ शकता किंवा बॅक साईडला सुद्धा मोत्यांच्या सुंदर अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता। अशा प्रकारचे ब्लाउज खूप जास्त रिच लुक देण्यासाठी मदत करतात। स्पेशली जर तुम्ही लेहंग्यावरती ब्लाउज शिवून घेणार असाल किंवा एखाद्या पार्टीवेअर साडीवरती जर तुम्ही ब्लाउज शिवून घेणार असाल तर त्यावरती अशा प्रकारची पर्लची डिझाइन, मोत्यांची डिझाइन असलेले ब्लाउज खूप सुंदर दिसतात। त्याचबरोबर ब्लाउज डिझाइनमध्ये तुम्ही स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउजसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता। स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज ट्रेंडी आणि युनिक लुक देण्यासाठी नक्कीच मदत करेल। त्यामुळे तुमचा लुक क्लासी दिसेल आणि ट्रेंडी लुकसाठी मुली हे नक्कीच ट्राय करू शकतात। कॉलर ब्लाउज डिझाइन। जर तुम्ही काहीतरी नवीन करायचं ट्राय करत असाल तर तुम्ही अशा प्रकारची कॉलरमध्ये डिझाइन नक्कीच ट्राय करून घेऊ शकता। तुमची साडी जर कॉटनची असेल, काठपदर असेल, त्यावरती सुद्धा कॉलरच्या डिझाईनचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात। इरकल साडीवरती सुद्धा कॉलरची डिझाइन खूप सुंदर दिसते। तुम्ही ऑफिसला जर जात असाल किंवा एखाद्या कॅज्युअल मीटिंगसाठी जर तुम्हाला साडी नेसायची असेल तर त्यासाठी साडीवरती जर कॉटनची साडी असेल तर त्यावरती अशा प्रकारच्या कॉलरच्या नेक डिझाइन खूप सुंदर दिसतात। त्यामध्ये तुमचा लुक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। आपला पुढचा जो ब्लाउजचा पॅटर्न आहे तो आहे बोटनेक ब्लाउज। सध्या पारंपरिक काठपदर साडी असू दे, कॅज्युअल साडी असू दे किंवा डिझायनर साडी असू दे, त्यावरती बोटनेक खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि बोटनेकचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात। काठपदर साडीवरती जर तुम्ही बोटनेकचे ब्लाउज शिवून घेणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर शक्यतो बोटनेकचे ब्लाउज शिवताना त्याचा जो नेक असतो तो जास्त पसरून घ्या, जास्त गळ्याला चिकटून घेऊ नका। आणि जर तुम्ही जास्त लुकड्या असाल, बारीक असाल तर तुम्ही शक्यतो बोटनेकचे ब्लाउज पूर्ण गळ्याला चिकटून सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये तुमचा लुक हा जास्त युनिक दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते। तुम्ही एखाद्या डिझायनर साडीवरती सुद्धा बोटनेकचे ब्लाउज नक्की स्टिच करून घेऊ शकता। तुम्ही फोटोजमध्ये बघत असाल खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे बोटनेकच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत। यापैकी तुम्ही कोणतीही डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता। पुढचा जो ब्लाउजचा प्रकार आहे तो आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज। आता काठपदर साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसचा खूप जास्त ट्रेंड आहे। काठपदर साडीबरोबरच तुम्ही डिझायनर किंवा वेस्टर्न साडीवरती सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस नक्कीच वेअर करू शकता। त्यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होते।
त्याचबरोबर काठपदर साडीवरती जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केला किंवा डिझायनर साडीबरोबर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केला सुद्धा आहे, तर त्यामध्ये तुम्ही साडीवरती नक्कीच ब्लाउज शिवून घ्यायचा असेल किंवा नेटच्या साडीवरती जर तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर त्यावरती वेगवेगळ्या पफच्या स्लीव्ज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता ऑर्गॅन्झामध्ये तुम्ही वरती बघतच आहात अशा प्रकारे वेगवेगळ्या पफच्या स्लीव्ज तुम्ही ट्राय करू शकता. ऑर्गॅन्झा साडीवरती जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेणार असाल तर तुम्ही सेमी पफ शिवू शकता, फुल स्लीवचे पफ शिवू शकता किंवा एकदम छोटा असा पफसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. यामध्ये तुमचा लुक हा युनिक दिसण्यासाठी आणि एकदम वेगळा दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. जर तुमची डिझायनर साडी असेल तर त्यावरती तुम्ही नेटमध्ये वेगवेगळ्या स्टाईलने पफ नक्कीच क्रिएट करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. पुढचा जो पॅटर्न आहे तो आहे रफल ब्लाउज डिझाईन. यामध्ये तुम्ही नेटची साडी किंवा ऑर्गॅन्झा साडी असेल तर त्यावरती शोल्डर रफल नक्कीच करू शकता. रफलमध्ये रॉंग रफल किंवा शॉर्ट रफलसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. यामध्ये तुमचा लुक मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. नेक्स्ट जो पॅटर्न आहे तो आहे केप पॅटर्न. हा ॲक्च्युली ब्लाऊजचा पॅटर्न नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे केप्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही सिंपल असा ब्लाऊज वेअर केला आणि त्यावरती अशा प्रकारचे केप जर वेअर केले तर त्यावरती तुमचा लुक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे केप अवेलेबल आहेत. त्यामध्ये स्टोनमध्ये, पर्ल्समध्ये असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. तुमची साडी काठपदर असेल, डिझायनर असेल किंवा इरकल असेल तर त्यावरती फ्रिलचे स्लीव्ज खूप सुंदर दिसतात आणि खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत. इरकल साडीवरती सुद्धा तुम्ही खूप सुंदर असे फ्रिल्स बनवू शकता. तुम्ही लॉंग फ्रिल्स पण बनवू शकता किंवा एकदम स्लीवलेसमध्ये फ्रिल्ससुद्धा बनवू शकता. या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला डिझाईन्स दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि यातली कोणती डिझाईन तुम्हाला खूप जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आपला पाचवा जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तो आहे एम्बेसिड ब्लाऊज. भडक आणि आकर्षक रंगामध्ये उपलब्ध असलेले एम्बेसिड ब्लाऊज पार्टीवेअर म्हणून उत्तम पर्याय आहेत. सर्वसाधारण सोनेरी आणि चंदेरी चमक्यांनी भरलेला ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवरती घालू शकता. या ब्लाऊजमुळे एक वेगळा गेटअप येतो आणि जास्त तुम्हाला ज्वेलरी वेअर करण्याची गरज लागत नाही. आणि हा ब्लाऊजचा प्रकार खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही पार्टीवेअरसाठी सुद्धा हे ब्लाऊज निवडू शकता किंवा लग्नासाठी तुम्ही जर पैठणी घेतलेली असेल किंवा कोणतीही काठपदर साडी घेतलेली असेल तर त्यावरती कॉन्ट्रास्ट असा एम्बॅसिड ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. यामध्ये तुमचा लुक क्लासी आणि युनिक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. फुल स्लीव्ज ब्लाऊज डिझाईन. तुमची साडी काठपदर असू द्या, डिझायनर असू द्या, पार्टीवेअर असू द्या, कुठल्याही साडीवरती फुल स्लीवचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. काठपदर साडीवरती सुद्धा फुल स्लीवचे ब्लाऊज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि डिझायनर साडीवरती किंवा वेस्टर्न साडीवरती तर फुल स्लीवचे ब्लाऊज हे सर्रास शिवले जातात. तुम्ही सेलिब्रिटींमध्ये सुद्धा बघत असाल त्यांच्या ज्या डिझायनर साड्या असतात त्यावरती मोस्टली फुल स्लीवचे ब्लाऊज जास्त करून दिसून येतात. तो आहे प्रिंट ऑन प्रिंट डिझाईन. सुंदर आणि नाजूक डिझाईनच्या जर तुम्ही प्रेमात असाल तर तुमच्यासाठी प्रिंट ऑन प्रिंट ब्लाऊज उत्तम पर्याय आहे. यामध्ये सध्या फ्लोरल प्रिंट असलेले ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामध्ये तुम्ही पारंपरिक डिझाईनचे कापडही निवडू शकता. त्यामुळे एक साडीला आधुनिक लुक येण्यासाठी नक्कीच मदत होईल. जेव्हा तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज सिलेक्ट करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा ज्या हेवी वेटच्या मुली असतात किंवा स्त्रिया असतात त्यांनी नेहमी छोट्या प्रिंटवाले ब्लाऊज विकत घ्या किंवा ब्लाऊज पीस विकत घ्या. कारण त्यामध्ये त्यांची तब्येत कमी दिसण्यासाठी मदत होते आणि ज्यांचं वजन हे खूप जास्त कमी आहे त्यांनी शक्यतो जास्त मोठमोठ्या प्रिंटवाले ब्लाऊज चूज करा किंवा ब्लाऊज पीस विकत घ्या. त्यामध्ये त्या अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत होते.